Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। चर्चा शासनाबरोबर होत असताना किंवा त्या दिवशी 3 दिवस झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले होते आणि रोज या ठिकाणी एक दिवसाड चंद्रकांतदादा पालकमंत्री या नात्यानं चर्चा होत असताना रात्रीही चर्चा झाली, मगाही चर्चा झालेली आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासित केलेलं आहे की राजाभाऊ, आम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल विषय किंवा हैदराबाद गॅजेटचा विषय असेल, या बाबतीमध्ये शिंदे समितीची या ठिकाणी एक नियुक्ती केलेली आणि ह्याच्यावरती सखोल असा अभ्यास चालू आहे आणि ज्या अधिसूचना सगळे सोयरीची काढलेली होती त्याच्यावरती पण हरकती आलेले आणि त्याच्यावरती सुद्धा सगळे हरकतीवरती स्क्रुटनी चालू आहे आणि याला आपल्याला पण माहित आहे की आपणही या विधानसभा सदस्य म्हणून काम करताय, आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात आहेत, त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषणकर्ते असतील किंवा आंदोलनकर्ते असेल या पद्धतीने आम्ही सर्वांनाच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं आणि या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत आपल्या वसतिगृहाच्या बाबतीमधल्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षणाच्या या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन, मी आपल्या बरोबर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू। अशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण गेली 10 दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे, याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काही समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी तूर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय आणि भविष्य काळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही निश्चितपणे भविष्यात प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बार्शीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांनी पाहिलं बांधवांनी या ठिकाणी मी पोटतिडकीनं विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा 288 पैकी एकमेव आमदारांनी ही भूमिका मांडली माझ्या समाज बांधवांकरता। या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून मी आपल्या सर्वांना एक विनंतीपूर्वक संदेश देऊ इच्छितो की आपला जो प्रश्न आहे हा विधानसभेमध्येच विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय सुटणार नाही। एकतर विधानसभेचं अधिवेशन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता केंद्र सरकारकडे साकडं घालणं आणि जर ह्याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठावणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जेवढा माझा अभ्यास आहे ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही असं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि माझं जे आता हे आंदोलन आहे ते तूर्त स्थगित करतो आणि पुढील दिशा सर्व समाज बांधवांचं मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी ठरवू। मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण 288 आमदारांना जे पत्र दिलंय आणि पक्ष प्रमुखांना, तर त्यांच्या तर नंतर तुम्हाला काय निरोप वगैरे काय ते बाबा आता तुम्ही स्थगित करायला लागले, आता मी काय चर्चा झाली का? मी माझी प्रामाणिक भूमिका संपूर्ण राज्यासमोर मराठा समाज बांधवांच्या सर्व गरजूवान मराठा जी मुलं आहेत किंवा त्यांचा भविष्यातला जो शिक्षणाचा किंवा भविष्यातला नोकरीचा प्रश्न आहे किंवा येणाऱ्या अडचणी, या अडचणी संपूर्ण राज्याच्या समोर ठेवलेल्या आहेत। कारण सर्वांना लोकप्रतिनिधित्व मिळत असताना समाजाचा पण सिंहाचा वाटा असतो आणि सगळे विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे आमदार, विरोधी पक्ष, सत्ताधारी, राज्यपाल महोदय, अध्यक्ष महोदय या सगळ्यांना पत्र लिहून मी कळवलेलं आहे आणि मला भविष्यात अशी अपेक्षा आहे की हा प्रश्न कुठेतरी निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच ह्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। ज्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही तर तिथील आमदारांना, मराठा लोकांना तिथील तुम्ही काय सांगता?
सर्व समाज बांधवांना मराठा सर्व मराठा समाज बांधवांना मी पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो बांधवांनो की आपला जो प्रश्न सुटणार आहे तो विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊनच सुटणार आहे आणि त्याकरताच आपण या ठिकाणी आता एक 10-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. त्याच्या अगोदर आणखीनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी त्या आमदाराला निवेदन देऊन विशेष अधिवेशनाकरता आणखीन 15-20 दिवसाचा कालावधी आहे एवढी विनंती करावी. नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपला प्रश्न हा असाच गेली 40 वर्ष जसा राहिला तसाच हा प्रश्न राहणार आहे. त्याकरता सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जर प्रयत्न केले तरच हा विषय या ठिकाणी सुटणार.